मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग माझं एप्रिल फुलचं प्लॅनिंग ऐकशील ना तर वेळ आवशील. आज धमाका होणार आहे. तुम्हाला मला इन्व्हाइट करायचं होतं. कशासाठी? आज आकांक्षाचा बर्थडे आहे. हे बघ, मला तर राघवचा फोन आला होता. म्हणजे मला असं वाटतंय की त्याने काहीतरी लोचा केलाय आणि तो आता नक्की काय केलाय हे पाहण्यासाठी आपल्याला संध्याकाळी बोलवलं. शपथ यार, एवढी तयारी बघून एखादा माझ्यासारखा वाढदिवस नसेल ना तरी साजरा करेल यार. हा यार, एवढ्या कमी वेळात सॉलिड तयारी केली डोनाल्डने. पण कुठे माहितीये, जितकी तयारी मोठी तितकाच पोपट पण मोठा. त्यानंतर तुझं काही खरं नाही. हे बघ ऐक, आता आपण कुठे परत घरात आलोय, आता परत सामान घराबाहेर काढायची ताकद माझ्यात उरलेली नाहीये. प्लीज प्लीज. आलं तुम्ही काय मुलांना, कशी वाटली सगळी तयारी? श्रीकांतने एकट्याने केली आहे. म्हणजे आकांक्षा सॉलिड सरप्राईज होणार आहे. अरे आकांक्षा कशाला, मी सुद्धा सरप्राईज झालोय. अरे हा एवढा मोठा देह हरणाच्या चपळीने अशी धावपळ करत असं वाटलं नव्हतं. पण काय केक बनवलंय, अजून जिभेवर चव रेंगाळते रे. हा तुम्ही केक खाल्ला? काय आता घरात काय खायचं ते याला विचारून ठरवायचं का मी? अगं पण तिकडे खाल्लं केक समोर ठेवायचा का आकांक्षाच्या? श्रीकांत थांब जरा, शांत हो. तू ते शेप करून थोडासा केक बाजूला ठेवला होतास ना उरलेला, तो खाल्लाय. अरे त्यांनी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आकांक्षा, हॅपी बर्थडे टू यू. वेलकम. अरे जरा थांबा, जिचा बर्थडे ती अजून पोहोचलेलीच नाहीये इथे. पण ती यायच्या आधी तुम्ही सगळे आलात ना, हे खूप छान केलं. खरंच. चला या या या, बसा सगळ्यांनी या. हे पण श्रीकांतने केलंय. हो काय सांगताय? थँक्यू काकू. थँक्यू. तुम्हाला आकांक्षासाठी काही गिफ्ट नाही कंटाळा? आज तिचा खरा बर्थडे का? तुझ्या खऱ्या बर्थडेला मी गिफ्ट दिलं होतं का? नाही म्हणजे तिच्या खोट्या बर्थडेला जर आम्ही गिफ्ट दिलं तर तुला बरं वाटेल का? राघव, मित्रा हे सगळं काय चाललंय तुझं? हे जर अति झालं ना तर आपल्या अंगाशी कळतंय ना. हॅलो, हाय हाय. थँक्यू सो मच तुम्ही आलात. अरे यार, अरे हाय, वेलकम प्लीज. अरे डेकोरेशन काय फॅन्टॅस्टिक केलेस. हो ना. आकांक्षाला तिला यातलं काहीच माहित नाही. काय सांगतोस? हो. हे बरं, तुम्ही तिला एक्साइटमेंट मध्ये फोन वगैरे केला नाहीये ना? नाही तर माझ्या प्लॅनची वाट लागायची. सगळी मेहनत पाण्यात. हो ना. आणि माझा पोपट व्हायचा. अरे डोंट वरी, आम्हालाही मगाशीच कळलं. कंट्रोल कंट्रोल. नाही नाही, कसं आहे ना की आकांक्षाने हे कुणाला सांगितलं नाहीये. हो, ते फक्त मला आणि राघवलाच माहितीये. राघव, बघ सुमित, असं प्रेम करायला शिक कधीतरी. मुलींना सरप्राईज खूप आवडतात. माझ्यासाठी तू खूप महत्वाची, असं फोनवर बोलून फक्त चालत नाही. तू माझ्याशी बोलत होतीस का?
एनिवेज तुम्ही एन्जॉय करा, मी येतोच. ओके. आणि हा सॉरी, तुम्ही जर काही गिफ्ट वगैरे आणले असेल तर टेबलवर ठेवू शकता. हा प्लीज. गिफ्ट अरे हे आम्ही खूप सारे हे घेऊन ब्लेसिंग्स घेऊन आलो आकांक्षासाठी. ब्लेसिंग? हा म्हणजे सध्या त्यांचीच जास्त गरज आहे ना आपल्याला. खरंच बोललीस? म्हणजे आणलेत ना खूप सारे. ए बरं बरं, तुम्ही एन्जॉय करा, मी मध्ये येत नाही. हा एन्जॉय. मुलांची पार्टी होती सर्व. हा अभिमान, थांब आता नाही. आकांक्षाला नंतरच प्लीज, आता नाही. सॉरी. राघव. खूपच डीपली घुसलाय रे मॅडमच्या बर्थडे पार्टी मध्ये. माझ्या अपेक्षेपेक्षाही फार मोठा पोपट होणार आहे त्याचा. चांगलंय ना. ही आली. I think she's come. थांब. मी जातो. ती आली की आकांक्षा वेट. अरे थांब. काय झालं? काही झालेलं नाही, थांब जरा थांब. अरे पण मग तू माझे असे डोळे का झाकले? हो जरा थांब. वेट. काय चाललंय? थांब. श्रीकांत काय हो अगं जरा पेशन्स ठेव. थांब. प्लीज. काय चाललंय काय? वेट. व्हॉट्स गोइंग ऑन? सरप्राईज. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आकांक्षा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. एक मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा वगैरे काही नाही, सरळ केक काप. हो. मला माहिती आहे तू हे सेपरेट पण खुश झाली असणार, त्यामुळे थँक्यू कर नंतर म्हण, आधी केक काप. काय? हो. श्रीकांत सॉरी पण आज माझा बर्थडे नाहीये. ही आज माझा बर्थडे नाहीये असं म्हणते. काप केक काप. खरंच माझा बर्थडे नाहीये. काप भाई काप. अरे यांनी आपल्यालाच एप्रिल फूल केलंय. मग श्रीकांत व्हेरी गुड. कसा वाटला एप्रिल फूल? एप्रिल फूल श्रीकांत. मलाही वाटलं होतं खरंच. हे बघा असते कशी. सॉरी पण आज आकांक्षाचा बर्थडे नाहीये. मी सकाळी खरं तर आकांक्षाला एप्रिल फूल करण्यासाठी गिफ्ट घेऊन आलो होतो, पण माझ्या लक्षात आलं की याचा काहीतरी गैरसमज होतो. याला असं वाटतंय की आज आकांक्षाचा बर्थडे. मग म्हटलं जर एका निशाण्यात जर 2 पक्षी मरतायत तर मग का संधी सोडा, म्हणून दोघांनी एप्रिल फूल केला. हाऊ डेअर यू. तुझी पण झालीत कशी माझ्याशी असं वागायची? कूल यार. मी हिम्मत केली कारण मला आपल्यातले सगळे समज, गैरसमज, राग, द्वेष संपवायचे. हे असे सर्वांसमोर माझा पोपट करून मला एप्रिल फूल बनवून ही कुठली पद्धत आहे? हा श्रीकांत
बस काय यार. अरे एप्रिल फुल करतात ते आपल्या जवळच्या माणसांना ना, रादर आपल्या जवळच्या मित्रांना. तू कारण नसताना आम्हाला दुखावलं होतंस. आज आम्ही तुला एप्रिल फुल केलं. आता आमच्या समोर येताना तुला गिल्ट नको की तुला हक करताना आमच्या मनात हेट नको. आता आपण कसे एका ग्राउंडवरती आलोय नाही. आता ही एप्रिल फुलची संधी साधून नवीन इनिंगला सुरुवात करूया. लेट्स बी फ्रेंड्स. मागचं सगळं विसरू. काका काकूंसाठी तुझी स्टाईल मला आवडली. ब्रिलियंट प्लॅन होता. अरे आता ते केकचं काय करायचं आपण? खायचा. मी काय म्हणतो, म्हणजे बघा तुम्हाला सगळं चालत असेल तर हा केक जर श्रीकांतनी कापला तर प्लीज डू द ऑनर्स. दोनदा नाही रे, एकदा झालं ना. आता काय. ओके. आकांक्षा काय करतो सॉन्ग हॅपी एप्रिल फूल हॅपी एप्रिल फुल टू यू. हॅपी एप्रिल फूल टू यू. हॅपी एप्रिल फूल हॅपी एप्रिल फुल टू यू. थँक्यू. चला मला तर खायचं बाबा. मी पण श्रीकांत मी बनवलाय. बाय द वे केक मी बनवलाय. डिलिशियस. श्रीकांत, स्वयंपाक तर सुरेख केला होताच, पण स्वीट म्हणजे क्या बात आहे. म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग, अप्रतिम मॅनेजमेंट, या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं. अरे यार. आणि जेवण काय कमाल जेवण केलं होतं यार. हे बोट चाटून झिजली रे माझी बोट. तुला माहिती शाल्मली आहे ना, इतकं सुंदर जेवण बनवतोय, पण आज तिच्यापेक्षा भारी. बापरे यार, काय म्हणतोय तू? हो बरोबर आहे. एवढं कमाल जेवण कौतुक तर केलंच पाहिजे ना डोनाल्ड. काय म्हणालीस तू? काय डोनाल्ड? डोनाल्ड ऐकलंस? अरे मी म्हटलं हो ना, काय कमाल जेवण, कौतुक तर केलंच पाहिजे. हो ना. श्रीकांत मी पण तेच ऐकलं. थँक्स फॉर युअर कौतुक. बरं तुम्ही स्वीट घ्या, एन्जॉय करा. नाही प्लीज, मी आलोच. प्लीज. हो ना. ओ काका काय बघते असं? बघ, मी आलो आणि मुलं इतक्या प्रेमाने खेळीमेळीने वावरतात. तुला मी मुलं सांभाळतच येत. तू काय नजर बिजर काढतेस ना, मीठ मिरची काढ. हे असंच राहायला हवं चित्र. हे असं जर राहिलं ना तर मी पुन्हा त्या योगा क्लासला जायला मोकळा. पुन्हा चला आधी
या हॅपी बर्थडे. बाय द वे, तुझा खरा बर्थडे कधी असतो? 7 जूनला. 7 जून? अगं फार लांब नाही आहे. आय प्रॉमिस तुला तेव्हा याहून छान मोठं सरप्राईज मी देईन. ओके श्रीकांत, आज माझा बर्थडे नसतानाही तू जे काही हे सरप्राईज दिलंयस ते माझ्या आयुष्यातला बेस्ट सरप्राईज आहे. आणि मला माहिती आहे की हा दिवस स्पेशल करण्यासाठी तू खूप धावपळ केली असशील. काय? सो थँक्यू सो मच अँड आय एम रिअली ग्रेटफुल फॉर ऑल दिस. खरं सांगू, मला वाटलं नव्हतं की कोणीही माझ्यासाठी असं काहीतरी करेल. कोणी का करणार नाही? खरं तर तू येऊन जास्त डिझर्व करतेस आणि तुझ्यासाठी कोणीतरी काही करावं एवढी स्पेशल नक्कीच आहेस. नाही तर प्लीज मॅडम सवय लावून घ्या सरप्राईज व्हायची, कारण तुला यापुढे माझ्याकडून याहून छान स्पेशल मोठे सरप्राईजेस मिळणार आहेत. ओके बरं, बोलत काय बसलो आपण हे प्लीज मूव मिठा करू. तू का स्वतःला सिनेमाचा हिरो समजतोस का? श्रीकांत वगैरे गरज काय होती असं फिल्मी वागायची? फिल्मी नाहीये काय? हे बघ, मी खरंच त्याच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला होता. वा, ऐका आता, श्रीकांत आता त्याचा मित्र झाला बरं. हो, आता याला आपली गरज नाहीये, तू त्याची मैत्री कर. काय हो, मग जराशी एक पार्टी काय दिली? काय गोड बोलायला लागला? काय गोड बोलायला लागला? बघ ना, युजलेस. आणि तू मोठा युजफुल. हा, तुला म्हणे त्याचं जेवण माझ्या जेवणापेक्षा जास्त आवडलं? आता बोल. हा, जेवण चांगलं बनवलं होतं त्याला मी काय करणार? आणि मी डोळे मारल्यावर तू पण म्हटली होती की जेवण चांगलंय म्हणून. अरे मग मी आणखी काय म्हणायचं होतं? हा एवढी मुक्त कंठाने स्तुती करतोय त्याच्या जेवणाची, मी काय त्याच्या समोर असं म्हणायचं होतं का की चल तू माझ्यापेक्षा वाईट जेवण केलंस? जेवण चांगलं बनलं होतं, सांग ना. तू गप्पा बस, तू काही बोलू नकोस. नाही, तू एक काम कर, तू उद्या सकाळी इथे ये आणि सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं त्या डोनाल्डलाच बनवायला सांग आणि त्याच्याच हातचं खा. तसंही माझ्या हातचं जेवण तर तुला हल्ली आवडेल असं झालंय, नाही का? बेबी सॉरी मेरी लावी. हे सगळे राघवमुळे झाले. करेक्ट आहे. उद्यापासून सकाळचा नाश्ता ते रात्रीचं जेवण तू करायचं ना माझ्याकरता. हा, मी नाही चल पिक्चर नाही, मी येणार आहे. मी नाही नाही, बनवावं लागेल. तुम्हाला माहितीये का मी हे सगळं का केलं ते? थांबणार आहेस? 10 वेळा विचारलंस तरी मी तेच सांगणार आहे. सांग. थांब ना जर. म्हणजे त्या एमाने मला सांगितलं की श्रीकांतने जॉब सोडला नाहीये, त्याला नोकरीवरून काढून टाकलंय. अरे काय सांगतोयस? म्हणजे तू पण माझ्यासारखाच आहे? जॉबलेस याच्यासारखाच बेकार आहे तो. बेकार. म्हणजे काढून टाकले रे कामावरून. त्या बिचाऱ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये रे. आता आपली त्याच्याशी मैत्री झाली म्हटल्यावर काका कदाचित त्याला अमेरिकेला परत पाठवणार नाही, म्हणून मी हे सगळं केलं. अच्छा, म्हणजे तू मोठा का? हा एप्रिल फुल प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून ठीक आहे. हा जर प्लॅन फेल गेला असता ना तर कन्फर्म आज आपल्याला घरातून बाहेर पडायला लागला असतं. सोम्या, मला गॅरंटी होती, मी कन्फर्म होतो. हे बघ, मी चांगल्या पर्पजने केलं होतं. मला माहिती आहे वाईट काही घडणारच नव्हतं यार. See, I told you guys की राघव असंच काही करणार नाही. He has a thought behind every act. Idea, man, idea. So proud of you.
काव्या तसं नाहीये काही. नाही असंच आहे. हा असंच आहे. अरे मला खात्री होती राघव तूच बेस्ट आहेस तूच. ऑनेस्टली राघव खूप चांगलं काम केलंस तू. ते नॅचरली होतं रे माझं. खूप भारी काम केलंस तू. अरे समाजसेवा केलीस रे. पॉइंट आय थिंक यू शुड ट्राय पॉलिटिक्स. ए अरे काय माणूस आहे रे हा, काय माणूस आहे हा. बल्कि मैं तो कहता हूँ ये पुरुष ही नहीं महापुरुष महापुरुष. अरे काय 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 गाईज एक मिनिट. सुमित मला घरी जायला उशीर होतोय. निघूयात का आपण? इफ यू डोंट माइंड आय कॅन ड्रॉप यू ऑन द वे. तुला वाटेत सोडू का? अरे गुड ऑप्शन. माझी पण फेरी वाचेल. तू जातेस. मर गया. ओके मी येते तुझ्यासोबत. या चलो बाय. मी आलो यांना सी ऑफ करून. बाय. मला जेवायला मिळणार ना तरी. अग माझे गोल मोल होते ग. हो निघा ना. चला निघा. बाय गुड नाईट. बाय. चल रे. आत्ताच आपला बघ रात्री